नाशिकमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधामध्ये महायुतीतून आव्हान मिळतंय। भाजपच्या गणेश गीतेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर गोकुळ गीतेंनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेनेची डोकेदुखी वाढवलेली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अर्ज दाखल करणाऱ्या गणेश गीते यांनी मालेगावच्या मुस्लिम पक्षाच्या नगरसेवकांना सूचक अनुमोदक बनवून नवा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे विधान परिषदेची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना देण्यात आल्यामुळे नाशिकच्या शिवसेनेमध्ये नाराजीचं वारं वाहू लागले। नरेंद्र दराडे यांचा अर्ज भरतेवेळी आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार हेमंत गोडसे गैरहजर राहिले। कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे। आता उद्या छाननीनंतर पुढची रणनीती त्या ठिकाणी आपण ठरवू। ते आपल्याला कळेलच ना, अर्जासोबत आपल्याला माहिती कळेलच उद्या छाननीनंतर कोणी कोणी माझ्या अर्जावर सह्या वगैरे केले। महाविकास आघाडीने पाठिंबा दिला अशी नाही, माझी कोणाही सोबतही चर्चा झालेली नाही। मी माझा व्यक्तिगत अर्ज भरलेला अपक्ष म्हणून, मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही, कोणाचा पाठिंबा मी घेतलेला नाही। आणि कोणी पाठिंबा दिला तो उद्यानंतरचा निर्णय, फॉर्म छाननी झाल्यानंतरचा। आपले बंधू जागेचं वाटप झालेलं आहे। 4 जागा शिवसेनेला मिळाल्या, त्यात त्यांनी त्या 4 जागा मागून घेतलेल्या, त्या आधी मागितलेल्या होत्या। तर त्यांची जागा नाशिकची आहे। मी त्यावेळेलाही म्हटलं होतं की नाशिक तुम्ही आम्हाला देत असाल तर जेव्हा आम्ही तुम्हाला देऊ, पण ते त्यांच्याकडून होऊ शकलं नाही। त्यांना एखाद्याने संमती दिली नाही, त्यामुळे मग ही जागा आम्हाला सोडता आली नाही। संख्येचं गणित त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून मग आता ही जागा भाजपच्या वाटेला आलेली आहे। आम्ही एकत्रितपणे सगळेजण मिळून काम करू। महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। महायुतीतील नेते ठरवतील, ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याबद्दल निर्णय घेण्याचं काम वरचे नेते ठरवतील। महायुतीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले, जे मागत होते त्यांना पण शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की ज्याला फॉर्म मिळेल त्याचं आपण काम करू, त्याच्याबद्दल काही हेच नाही।